नारायण राणे कसना राजकारणात एक वादळ म्हणता येईल. स्पष्टपणा आणि कामातली घडाई, कामाची गरज राणे साहेबांची आपण सगळे जाणतो. कोकणच्या भूमीतून आलेलं हे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच वलयांकित राहिलेलं आहे. त्या राणे साहेबांचं स्वागत बीड जिल्ह्याच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे ते करतात. त्यामुळं राज्यातल्या मंत्रिमंडळाचा पत्रकार मंत्री अशी राणे साहेबांची एक नवी ओळख झालेली आहे. आपला कोणी मंत्रिमंडळात गेला की मग त्याच्याशी असलेली जवळीकता अधिक वाढते. जसं पोलीस पोलिसाच्या कामाला येतो, वकील वकिलाच्या कामाला येतो, डॉक्टर डॉक्टरच्या कामाला येतो, तसा आमच्यातला एक पत्रकार मंत्रिमंडळात आहे आणि तो नक्कीच आमच्या सगळ्यांच्या कामाला येईल यात शंका नाही. बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं राज्याचे महसूल मंत्री पेक्षाही म्हणेल प्रहारचे संपादक नारायण राणे यांचं स्वागत बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने या व्यासपीठावर होत आहे. वसंत मुंडे यांचं स्वागत करत आहेत. या कार्यक्रमाचा दुसरा योग असा आहे की बीड जिल्हा पत्रकार संघ असं नाव आहे त्याचा हा कार्यक्रम आहे. राज्याचे महसूल मंत्री पत्रकार आहेत आणि बीड जिल्ह्याचे महसूल राज्यमंत्री. या दोन स्वागताच्या मध्ये दोन भेटवस्तू बंदिस्त स्वरूपात आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. बहुतेक वेळा आता काकडे यांना विनंती करतो की आपण गाडगे साहेबांचं स्वागत या व्यासपीठावर करावं. हा पत्रकार संघाचा दीप प्रज्वलित होतो आहे. दीप प्रज्वलनानंतर या पुरस्कार चौथ्या वितरण सोहळ्याचा शुभारंभ होईल. राज्याच्या महसूल राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गाडगे यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्यांच्या उपस्थितीत या प्रतिमा पूजनानंतर जिल्हा पत्रकार संघाच्या मनामध्ये आहे. आता कमाल झाली ना. जिल्हा पत्रकार संघाने जी वेगवेगळी कामं केली, जे तिने गाव दत्तक घेतलं होतं तिथं केलेला विकास, आता एक नवं इंग्लिश स्कूल, अत्यंत सुरेख इंग्लिश स्कूल आजची वेळ सुरू होत आहे. काकडेंच्या कल्पकतेतून हे पुस्तिका प्रकाशित होते आहे. दत्ता काकडे आणि आमचे सर्व सहकारी आज भोसलेंच्या निधनामुळे दुःखी आहोत आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की मोहन भोसले यांना 2 मिनिट उभे राहून आपण श्रद्धांजली अर्पण करू. धन्यवाद. आणि एक छोटासा मुलगा अशी त्या कुटुंबाची आज
पूर्णपणे उघड्यावर आहे. आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की आपण त्यांच्या मुलींच्या शिक्षणासंदर्भाने काहीतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून संतोष मानूरकर आणि बीड जिल्ह्याचे खासदार ज्यांच्याकडे आम्ही नेहमी पालक म्हणून पाहतो ते आदरणीय भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आम्ही प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी एका क्षणात तो प्रस्ताव मान्य केला आणि मोहन भोसले यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयाची देणगी मदत या ठिकाणी त्यांनी पाठवलेली आहे. मी या ठिकाणी मोहन भोसले यांची कन्या मयुरी या ठिकाणी उपस्थित आहे. तिला व्यासपीठावर निमंत्रित करतो आणि माननीय राणे साहेब, माननीय प्रकाशराव सोळंके साहेब, अध्यक्ष साहेब आणि भारतीय जनता एवढ्या दुःखात होते. भोसले कुटुंबियाला पुढे येण्याची शक्ती मिळवून पत्रकार संघ आणि बीड जिल्ह्यातील सर्वच त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. या कार्यक्रमाला पुरस्कार वितरणासाठी जे वारंवार उपस्थित आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे कायम महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसापासून भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो आहे असं जे व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे ते माननीय महसूल मंत्री नारायणजी राणे साहेब यांनी आमची विनंती मान्य केली आणि ती या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्वप्रथम पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. पत्रकार संघाच्या वतीने यावर्षीचा जो पुरस्कार समिती आहे त्या समितीनं निवेदन ज्येष्ठ पत्रकार यांनी 35 वर्ष विविध वर्तमानपत्रातनं काम केलं आणि जवळपास 3000 लोकांच्या जे थेट मुलाखती म्हणजे माणूस समोरच्या माणसाचं पूर्ण अंतरंग उघडून काढण्याचं जे कला आहे ते ज्येष्ठ पत्रकार आणि निवेदक मुलाखतकार सुधीरजी गाडगीळ यांची निवड समितीने निवड केली आणि त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला आणि या ठिकाणी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आमदार सुरेश नवले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यामुळं राणे साहेबांचा आणि आमचा योग, त्यांचा राजकीय योग आणि आमचा कार्यक्रमाचा योग जुळून आला. त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे ज्यांचं शहराचे भूषण म्हणून आता गौरव केला ते या नगरीचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतसिंह क्षीरसागर आणि पत्रकार संघाच्या कामामध्ये, पत्रकार संघामध्ये एक खंबीर मतदार म्हणून जे मागच्या अनेक वर्षापासून आमच्या सोबत आहेत, नवे आमच्या पुढे असतात कधी कधी, आणि ते डॉक्टर भारतसिंह क्षीरसागर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष धनंजय मुंडे, आमदार शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रमजी काळे, आमच्या ताई उषाताई दराडे, माजी मंत्री रोदाबाई पंडित, माजी मंत्री पंडित दोन साहेब, आणि म्हणून आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतो. या कार्यक्रमाला सर्व सहकार्य करतात आणि यावर्षी राणे साहेबांनी उपस्थिती लावली. राणे साहेबांच्याबद्दल मी फारसं बोलावं असं काही नाही, पण अख्खा महाराष्ट्र राणे साहेबांना जाणतो. राणे साहेब म्हणजे बातमी. आम्ही नेहमी राणे साहेबांकडे बातमी म्हणून पाहतो. राणे म्हटले की बातमी आली आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बिनधास्त जे खरं ते ठोकून सांगतात, प्रेस असो की पब्लिक असो, कुठे असो. आणि म्हणून महाराष्ट्र असा राणे साहेबांकडे एका वेगळ्या नजरेने पाहतो, असं अपवादात्मक चित्र. आणि म्हणून या वर्षीच्या कार्यक्रमाला त्यांना बोलण्याचं दुसरं एक कारण होतं की प्रशासकीय शासन म्हणून राणे साहेबचं काम बरोबर आहे, पण त्यांनी आता प्रहार, त्यांचा प्रहार सर्वांना राजकीय प्रहार त्यांना माहित आहे. आणि म्हणून त्यांनी प्रहार नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. मागच्या वर्षी ज्यावेळेस इथं आले होते त्यावेळेस आम्ही त्यांचं संपादक म्हणून या क्षेत्रामध्ये बीड जिल्हा पत्रकारांना स्वागत केलं होतं. त्यांनी त्यांचं
स्वीकारही केला होता. आणि म्हणून या कार्यक्रमाला राणे साहेबांना बोलवावं असं आमचं ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस विशेषतः नगराध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब क्षीरसागर यांनी राणे साहेबांचं नाव सांगितल्यानंतर अत्यंत उत्साहाने त्यांनी आपण बोलू आणि त्यांच्या मार्फत कार्यक्रम करू असं त्यावेळी आमची चर्चा झाली. आणि म्हणून या कार्यक्रमाला राणेसाहेब आलेली गर्दी, राणेसाहेब म्हणले की गर्दी हे सूत्र महाराजा राजकारणात झालेलं आहे आणि हा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे. चांगलं काम करण्याचा प्रयत्न, सकारात्मक दृष्टिकोन काम करण्याचा प्रयत्न बीड जिल्हा पत्रकार संघाने केलेला आहे. चाललेलं प्रस्तावित वेळेअभावी मी थांबवतो. जय हिंद. या व्यासपीठावर फक्त सूचना देण्यापुरता बाबर मानूरकरांचा संघटनेच्या सगळ्याच पदाचे राजीनामे देऊन अलिप्त होऊन या सगळ्याच कार्यक्रमात तरीही सक्रिय सहभाग नोंदवून हा कार्यक्रम घडवण्यासाठी होण्यासाठी प्रयत्न करणारा आमच्या सगळ्यांचा पत्रकार मित्र संतोष मानूरकर यांचा गौरव राणेसाहेबांच्या हस्ते होतोय. आणि शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं नगराध्यक्ष या नात्यानं माननीय राणेसाहेबांचं, माननीय गाडगे साहेबांचं आणि आलेल्या सगळ्या प्रमुख पाहुण्याचं मी हार्दिक स्वागत करतो. गेल्या 4 वर्षापासून समा गर्गेंच्या नावानं पुरस्कार राज्यस्तरीय बीड जिल्हा पत्रकार संघाने आयोजित केलाय. पत्रकारिता करत करत सामाजिक जाणीवेची बांधिलकी ठेवून एक वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम जिल्हा पत्रकार संघ आयोजित करतो. सतत लेखणी लिहित असताना, ज्यांनी या लेखणी लिहित असताना मोठं काम केलं, योगदान दिलं, अशांचं कौतुक करावं, जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यासाठी मदत करावी, राज्य शासनाचं असलेलं तंटामुक्ती अभियान त्याच्यामध्ये मदतीची भूमिका घ्यावी, असा एक वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम अपवादात्मक राज्यामध्ये आमच्या बीड जिल्ह्यातील पत्रकार बंधूंनी घेतला. त्यामुळे नगरपालिकेचं कर्तव्य होतं की अशा सकारात्मक आणि रचनात्मक कार्यक्रमाला मदत करायची. आणि म्हणून संतोष मानूरकर असो, वसंत मुंडे असो, त्यांचे सहकारी सुशील कुमार असो, शेखर असो किंवा त्यांचे सर्व सहकारी असो, त्या सगळ्या सहकार्याने एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळं उदाहरण होईल अशा पद्धतीचं कार्यक्रमाचं आयोजन पत्रकाराच्या माध्यमातून केलं. इतर सामाजिक संघटना वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात, मग ते राजकीय क्षेत्रातले असो, सामाजिक क्षेत्रातले असो, परंतु पत्रकार संघाच्या वतीनं अपवादात्मक एक चांगला सकारात्मक कार्यक्रम आपल्या मार्फत होतोय. त्यामुळे नगरपालिकेने मदतीची भूमिका घेतली आणि ह्या 4 वर्षापासून सतत राज्यस्तरीय पुरस्कार आपण वेगवेगळ्या दिग्गजांना, मग आज सुधीर गाडगे आपण निवड केली, ज्येष्ठ साहित्यिक असतील, नाट्य क्षेत्रामध्ये काम करणारे, मुलाखतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलाखत घेत असताना त्याचे अतरंग उलगडत त्यांना बोलणं करणं, बोलत बोलत प्रश्न तयार करणं आणि प्रश्नाच्या उत्तरातून पुन्हा त्याचे प्रश्न उत्तर तयार करणं अतिशय जिकिरीचं काम. हे काही येण्याजाण्याचं काम नाही. सुधीर गाडगे यांनी इतक्या मोठ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या की त्या मुलाखती घेत असताना त्यांच्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या प्रश्न आणि त्याची उत्तर, प्रश्न विचारणं हे कुणालाही येऊ शकतं, परंतु त्या प्रश्नाची उत्तरं शोधून त्यांच्याकडनं ते बोलतं करून घेणं अतिशय जिकिरीचं एक मोठं काम महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकामध्ये सुधीर गाडगेंनी केलंय. म्हणून उलट आम्ही आभार मानतो गाडगे साहेबांचं की आमच्या निबंधनाला आपण मान्यता दिली आणि बीड शहरामध्ये आपण उपस्थित राहा. एक चांगल्या व्यक्तीला हा पुरस्कार जातो, त्याबद्दल शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने गाडगे साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि करतो. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं नगरपालिकेचा नगराध्यक्ष रात्री मी स्वागत करतो. गाडगे संपतो. जय गाडगे यांचा गौरव करताय. त्यांच्या निवेदनातला एक प्रसंग मला इथे आठवतोय. प्रभुकुंज मधल्या दोन्ही निवासस्थानावर सुधीर गाडगे मुलाखत घ्यायला गेले होते. तेव्हा अशा भोसलेंनी गाडगे यांना एक साधा प्रश्न विचारला, सुधीर तिकडे जाऊन आलास आणि आता इकडे येतोयस, दोन्हीमध्ये तुला फरक काय वाटला? तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस नक्कीच गडबडला असता. लता दिदींना चांगलं म्हणावं तरीही अडचण, आणि लता दिदींपेक्षा आशा भोसलेंकडे चांगलं वाटलं म्हणावं तरीही अडचण. दोन्ही अडचणीच्या कात्रीत आपण साधी माणसं सापडलो असतो, पण गाडगे अत्यंत आदरणीय प्रकाशदादा सोळंके, ज्यांच्या शुभ हस्ते
हा कार्यक्रम होतोय ते आदरणीय राणे साहेब, ज्यांना हा पुरस्कार दिला जातोय ते आदरणीय सुधीर गाडगे साहेब. परवा दिवशी संतोषजीचं आणि माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून लोकनेते आदरणीय मुंडे साहेब या उपस्थित असतात आणि अचानक मुंडे साहेब परदेशी दौऱ्यावर गेले असल्यामुळं तुला कसल्याही परिस्थितीत या कार्यक्रमाला यावं लागतं. मी सहज मागे डोकावून मागचे 3 कार्यक्रम पाहिले, आठवत होतो. मागच्या जवळजवळ 3ही कार्यक्रमांना आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि विलासरावजी देशमुख साहेब होते. मी म्हणलं संतोषजी काही वेगळेपणा चाललाय का काय? ते म्हणले हे योगाने, जसं भरतभूषण बोलून गेले योग चांगले, तशा योगाने हा एक वेगळेपणा या कार्यक्रमात घडतोय. त्यांनी सांगितलं की सुधीर गाडगेंना आपण हा पुरस्कार देतोय. माझी गाडगे साहेबांची रुपाली हॉटेलला पुण्याच्या FC कॉलेज रोडला रुपाली हॉटेल आहे. मी पुण्याला कॉलेजला असल्यामुळे बऱ्याचदा त्या हॉटेलवर बसायची सवय, तसं त्यांनाही तिथं रुपाली हॉटेलवर बसायची सवय. काही व्यक्तींचा काही अशा गोष्टीनं प्रभाव मनावरती पडून जातो. तसा यांच्या एका मुलाखतीनं सुधीरजींचा प्रभाव माझ्या मनावरती पडून गेला आणि त्यांनी ती मुलाखत घेतली होती स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेबांची. त्यावेळेस माझी आणि त्यांची ओळख नव्हती, पण हॉटेलमध्ये ज्या टेबलवरती सुधीरजी बसले होते आणि तिथं जाऊन त्यांचे आभार मानले. की ज्यावेळेस मी आभार मानले त्यावेळेस महाजन साहेब या विश्वात नव्हते. म्हणलं असे काही पैलू तुम्ही आमच्या नेत्याचे संबंध देश समाज जगासमोर तुम्ही आणले की ते कदाचित कुणाच्याही मुलाखतीमध्ये आले नाही. आणि माझ्या माहितीनं शेवटच्या महाजन साहेबांच्या ज्या 2 मुलाखती झाल्या त्यातली बटवंत मुलाखत ही सुधीरजींची होती आणि त्याच्यानंतरची मुलाखत म्हणजे शेवटची CMB यांची करण थापर यांची. 2800 महान व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेणं, त्यांचे सर्व पैलू जनतेच्या समोर ठेवणं आणि एवढंच नाही तर मोठ्या मोठ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन जगभरात जाऊन या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या काळात तरी राणे साहेबांकडे संबंध महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातं. आणि पुढच्या निवडणुकीत मुंडे साहेबांना कसं करायचं ते बघू, पण या 4 वर्षात नक्कीच राणे साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी ही सुद्धा सदिच्छा या ठिकाणी सर्वांनी करण्याची आवश्यकता. एखाद्या पत्रकाराला जर अशी काही घटना त्याच्या आयुष्यात घडते त्याला अचानक हे विश्व सोडून जावं लागतं आणि त्याचं घर उघड्यावर पडतं. त्यावेळेस कुठंतरी शासन पातळीवर शासनाने सुद्धा त्या पत्रकाराच्या कुटुंबाला काहीतरी निकष लावून त्याला सुद्धा शासनाने आधार देणं आवश्यक आहे. मी राणे साहेबांना विनंती करतो की आपण प्रयत्नपूर्वक आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं याच्यासाठी कुठेतरी पुढाकार घ्यावा. म्हणून या निमित्तानं मी खरं तर आज योगायोगानं हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलण्याचा चान्स मिळाला. तशी बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे, लांबलचक आहे आणि ज्यावेळेस एकाच टीमकडून आपण IPL पाहिलं वेगवेगळे प्लेयर वेगवेगळ्या टीम मध्ये खेळायचे, पण ज्यावेळेस असं उदाहरण जर असतं की एकाच टीमकडून सचिन, युवराज, वीरेंद्र सहवाग हे असे सगळे बॅट्समन ज्यावेळेस एकाच टीमकडून खेळायचं ठरलं त्यावेळेस प्रेक्षकांची एकच इच्छा असते की कमीत कमी सचिन, सहवाग यांची बॅटिंग पाहायला मिळू नये. त्याच्या अगोदर सारखा आमच्यासारखा जर हरभजन सिंग सारखा बॅटिंग करायला आला तर काय परिस्थिती होते. म्हणून मी आवाक्यात सगळ्या गोष्टी बोलतो. मी सुधीरजींना बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं, बीड जिल्हा परिषदेच्या वतीनं
खासदार लोकनेते आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या वतीनं आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी या पुरस्कार मिळाल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि जिल्हा पत्रकार संघाचे मी मनापासून आभार व्यक्त करून इथंच थांबतो. जय हिंद, जय. श्री गाडगीळ यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे, पोचलेला आहे. एक पत्रकार म्हणून, निवेदक म्हणून आणि मुलाखत घेण्यामध्ये एक ऐतिहासिक कामगिरी, नेतृत्व आज या ठिकाणी निश्चितपणाने या पुरस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यांच्या एक पत्रकार म्हणून, राजचा एक संपादक म्हणून आणि महाराष्ट्रातले एक नेते म्हणून या ठिकाणी निश्चितपणानं बीड जिल्ह्यातल्या जे काही प्रश्न त्याने या ठिकाणी मांडले, जे काही काळा अधिकारी लोकांच्या या ठिकाणी भरण्याचं काम आता तिथे चालू आहे. निश्चितपणानं बीड जिल्ह्याच्या रिक्त असलेला एक मोठ्या जागा ते निश्चितपणानं या ठिकाणी बीड जिल्ह्याच्यासाठी ही या कार्यक्रमामध्ये निश्चितपणानं मोठी खंत आहे. मदत म्हणून 1,01,000 रुपये या ठिकाणी मी जाहीर करतो आणि शासनाच्या आणि इतर माध्यमातून सुद्धा निश्चितपणानं भविष्य काळामध्ये सुद्धा या कुटुंबियाकडे आम्ही निश्चितपणानं एक आपला कुटुंबीय या दृष्टिकोनातून निश्चितपणानं वेळोवेळी मदत करू एवढी ग्वाही या निमित्तानं मी सर्व पत्रकार बंधूंना या निमित्तानं देतो. समाज गर्गे यांचं स्मारक या ठिकाणी उभं करण्याचा एक मोठा प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे आणि निश्चितपणानं किमीसारखा एखादा गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी विकास कामाचा किंवा पाणलोट क्षेत्राचा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी राबवलेला आहे. आणि म्हणून अतिशय मी निश्चितपणाने या पत्रकार संघाला सुद्धा मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये, प्रश्नामध्ये निश्चितपणानं आमचं सहकार्याची भूमिका राहील एवढी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय. शब्दांच्या बरसातीत आपण सगळेच कल्लोळ माझ्या मनामध्ये उमटलेले आहे आणि म्हणून कधीही बोलत असताना शब्दांची जराशीही चूक न करण्याची शिस्त 35 वर्ष पाळलेली आहे. आज या भावनेच्या कल्लोळात एखादा शब्द इकडे तिकडे गेला तर आपण सर्व मंडळी सांभाळून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या छोट्याशा या संवादाला आरंभ करतो. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते मला हा सन्मान मिळाला याचा मला मनापासून आनंद होतोय असे महाराष्ट्राचे रोखठोक नेते नारायणराव राणे, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले अध्यक्ष सोळंकीकर, तसंच धनंजय मुंड्यांपासून नवल्यांच्या पासून दराडेताईंपर्यंत सगळ्यांनी ममत्वानं माझ्याबद्दल या ठिकाणी आपलं मनोगत मांडलं. ती सर्व मंडळी, ज्या बीड पत्रकार संघानं हा पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याचे वसंत मुंडे, संतोष मानोरकर, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे ज्या नगराध्यक्ष, नगर परिषदेने या पुरस्कारामध्ये ज्यांचा सहयोग आहे ते क्षीरसागर, डॉक्टर क्षीरसागर, त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचे मी आरंभाला आभार मानतो आणि माझ्या पुढच्या बोलण्याला सुरुवात करतो. सर्वप्रथम मी दाद देऊ इच्छितो. माझ्याच क्षेत्रामध्ये इथे माईक समोर सूत्रसंचालनाची सूत्र घेतलेल्या स्टार महाराजच्या सुशील कुलकर्णीचं अशासाठी उत्तम शब्दफेक, उत्तम नादमाधुर्य, मुळामध्ये शब्दांमध्ये नेमकं नियोजन, विषयाचं नेमकं नियोजन, अशा सर्वांना फार उत्तम बरेच दिवसांनी मला सूत्रसंचालक ऐकायला मिळाला. मी त्याचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. गर्गे सर यांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतो आणि बीड जिल्हा पत्रकार संघ आणि बीड नगर परिषद यांचे मनापासून आभार मानून गर्गे सरांच्या नावाचा हा पुरस्कार मी आनंदानं स्वीकारल्याचं या ठिकाणी करतो. यापूर्वी खऱ्या अर्थानं ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर
माझ्यासारख्या मुक्त पत्रकार असलेल्या, फ्रीलान्सर असलेल्या एका छोट्या पत्रकाराची निवड आपण केली, याबद्दल मी विशेष ऋण व्यक्त करतो. योग असा आहे की याच महिन्यामध्ये माझ्या आजवरच्या कारकिर्दीतल्या सार्वजनिक व्यासपीठावर आणि दूरदर्शनवर घेतलेल्या मुलाखतींची संख्या 3000 पूर्ण होते. आणि अशा या सीमारेषेवर मला हा पुरस्कार मिळतोय याचा मला अतिशय आनंद आहे. खरं तर मी कॉस्टिंगचा विद्यार्थी, म्हणजे कुठल्या तरी कंपनीच्या फायनान्स विभागात लागायचं किंवा आडनाव टार्गेट राहणार सदाशिव पेठ पुणे म्हणजे महाराष्ट्र बँकेतच चिकटायचं अशी शक्यता असतानाही फक्त माणसांविषयीच्या कुतूहलापोटी अधिकाधिक वैविध्यपूर्ण माणसं ज्या क्षेत्रामध्ये भेटतात त्या पत्रकारितेमध्ये मी माझ्या महाविद्यालयीन काळातच सुरुवात केली. आणि सकाळ, प्रभात, केसरी अशी उमेदवारीची वर्ष या दैनिकांमध्ये घालवल्यानंतर लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना, अलीकडे लोकमत, पुढारी, प्रहार अशा विविध ठिकाणी स्तंभलेखन करत गेलो. अगदी आरंभाचं स्तंभलेखन माझ्याकडनं करून घेणाऱ्या दिग्गज गांगल यांचं मी या आनंद क्षणी मनपूर्वक स्मरण करून त्यांना मनापासून वंदन करतो. ते मुंबईत आजही मला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आणखी एका व्यक्तीचा मला उल्लेख आवर्जून आदरपूर्वक करायला हवा. मुकुंदराव किर्लोस्कर, जिथे मी शेवटची नोकरी केली आणि त्यानंतर नोकरी सोडून देऊन पूर्ण वेळ या व्यवसायात मुक्तपणे काम करण्याचं ठरवलं. त्या किर्लोस्कर परिवारातल्या मनोहर साप्ताहिकाचं काम करत असताना मुकुंदराव किर्लोस्करांच्या सौजन्यानं मी 78 ते 80 या 2 वर्षामध्ये मराठवाड्याच्या ज्या भागानं मला हा पुरस्कार दिला आहे, या भागातलं गाव आणि गाव त्यांच्या समवेत पिंजून काढण्याची संधी मला मुकुंदराव किर्लोस्करांमुळे मिळाली. मनोहर साप्ताहिकाच्या माध्यमातून मराठवाड्याची विशेष संधी झाली. मराठवाड्याचे सगळे प्रश्न त्या काळात मनोहर साप्ताहिकामधनं, ज्याचा खप त्या काळात 70,000 होता, अशा त्या साप्ताहिकातनं मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. निळू दामले, महावीर गोंधळे, सुधीर गव्हाणे, निशिकांत भालेराव, नागनाथ कोटापल्ले जे आता कुलगुरू आहेत, अशी कितीतरी नामं सांगता येतील की ज्यांनी मराठवाड्याची खरी ओळख मला त्या पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात करून दिली. आणि त्याच काळात आदरणीय स्वर्गीय गर्गे सरांनी मराठवाड्याच्या प्रश्नांकडे कसं पाहावं याचा दृष्टिकोन हा त्यांच्यासारख्या अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयामध्ये विशेष असा अभ्यास असलेल्या ज्येष्ठ गर्गे सरांनी ते इतिहासाचं भान मला दिलं, त्यांना मी विसरू शकत नाही. याच क्षणी मला वरुण भिडे या माझ्या एका जुन्या ज्येष्ठ पत्रकाराची, जो दुर्दैवानं आपल्यामध्ये नाही, त्याची आठवण येते. आम्ही दोघांनी एकाच वेळेला पत्रकारितेला प्रारंभ केला. त्यांनीच मला गर्गे सरांची आणि त्यांच्या इतिहास आणि राज्यशास्त्राच्या व्यासंगाची कल्पना दिली, ओळख करून दिली. आणि त्यामुळे मला गर्गे सरांचं मार्गदर्शन ते विशाल सह्याद्रीमध्ये असताना लाभू शकलं. मी वरुण भिडेचेही ऋण विसरू शकत नाही. पुढच्या टप्प्यावर माझं पत्रकारितेचं स्वरूप बदललं. श्राव्य आणि दृक स्वरूपामध्ये पत्रकारिता करायचं ठरवलं. नोकरी सोडून दिली आणि एका सकाळी आकाशवाणी पुणे सुवर्गांवर प्रादेशिक बातम्या देत आहेत असं म्हणून श्राव्य पत्रकारितेतनं आपल्याकडे येत गेलो. त्याच वेळेला टेलिव्हिजन सुरू झालेलं होतं आणि टेलिव्हिजनच्या आरंभाच्या काळामध्ये तिथल्या आरंभाच्या सर्व निर्मात्यांनी मला प्रायोजन नसण्याच्या काळातल्या मालिकांची दर वर्षापाठोपाठ नमुना दिल्या आणि त्यातनं महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशभरची माणसं उलगडत गेली. या दृष्टीनं ही माणसं मी सगळी बोलकी करत असताना माझ्या प्रिंट मीडियातल्या पत्रकारितेचा मला भरभरून उपयोग झाला. कारण ज्यांची किंवा ज्यांच्या क्षेत्राची माहिती मला नाही त्या माहिती देण्याचे संदर्भाचं ज्ञान मला माझ्या या पत्रकारितेने दिलं. आणि या दृष्टीनं हे पत्रकारितेचं ऋण असल्यामुळे एका पत्रकार संघातर्फे प्रहारच्या संपादकांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारत असताना मला या क्षणी मनापासून आनंद होतोय. हे सांगत असताना मी एक गोष्ट आणखीन सांगू इच्छितो की श्राव्य पत्रकारिता, दृकश्राव्य पत्रकारिता करत असताना ऑडिओ व्हिज्युअल याच्यामध्ये शब्दाची मांडणी, शब्दाची फेक हे कसं करावं याचं भान खूप असायला लागतं.
आणि याही बाबतीत मला माझ्या लहानपणाचे पुण्यातले एका ज्येष्ठ पत्रकाराच्या वक्तव्याचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. ते पत्रकार संघाने आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये सांगताना मला खरंच आनंद वाटतोय. ते ज्येष्ठ पत्रकार म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. माझ्या सुदैवानं पुण्यामध्ये भांग्या पत्र्या सोन्या मारुती मुरलीधराला खुण्या म्हणती अशासारखी चित्रविचित्र नावं असलेल्या देवदेवतांच्या देवळांमधनं लहानपणी आजी आजोबांच्या बरोबर कथा कीर्तन प्रवचन यायला जात होतो. तिथं नामा म्हणे, तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे असं दुसऱ्यांनी म्हटलेलं समोरच्या तिसऱ्यांना आपलंच असल्याच्या आत्मविश्वासाने सांगणारे आज ते प्रवचनकार कीर्तनकार भेटले, ज्यांची शब्दांवर हुकमत होती, अभिनयाचं अंग होतं, सुरांची जाण होती. त्यांच्यामुळे मला खरं तर शब्दसुराची गोडी निर्माण झाली. आणि पुणे हे देशातलं सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक केंद्र असल्यामुळे देशातले मातब्बर वक्ते पुण्यामध्ये हजेरी लावत असत. त्यांचा शेवटचा काळ आणि माझा उमेदवारी काळ याची सीमारेषा एक आल्यामुळे मला उत्तमोत्तम वक्ते ऐकता आले. श्रीपाद अमृत डांग्यांपासून बॅरिस्टर नाथबईंपासून ते आचार्य प्रल्हाद केशव अत्र्यांपर्यंत आणि प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकता आलं. अत्र्यांकडनं काही शिकता आलं ते अगदी मोठ्या शब्दात सांगतो. मी खूप छोटा होतो, पण वाटेला जाणाऱ्या माणसाला शब्दातनच उत्स्फूर्त शब्दातनं कशी जागा दाखवायची त्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. आचार्य अत्रे साहेब हे उत्स्फूर्त शब्दातनं समोरच्याला त्याची जागा दाखवत असत. मला आठवत आहे एक सर्वपक्षीय सभा होती. आज जशी सर्वपक्षीय मंडळी इथे एकवटलेली आहे तशी सर्वपक्षीय सभा होती. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ त्याचं सूत्रसंचालन करत होते आणि त्यांनी काही कारण नसताना ते आचार्य प्रल्हाद केशव अत्र्यांच्या वाटेला गेले. खरं तर अत्र्यांच्या वाटेला जायचं काही कारणच नव्हतं, पण गाडगीळ असते त्यामुळे गेले. आणि ती ओळख करून त्याच्यामध्ये असं म्हणाले की अत्रे विद्वान आहेत, पत्रकार आहेत, नाटककार आहेत, विडंबनकार आहेत, सर्व गुण संपन्न आहे. फक्त एकच वाईट गोष्ट आहे ते म्हणजे ते फार अतिशयोक्ती करतात वागताना आणि बोलताना. त्यावर अत्रेने काही भाष्य केले नाही. काही क्षणानंतर अत्रे माईक समोर आले आणि म्हणाले, अच्छा कार्यक्रमामध्ये बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव. एक क्षणभर थांबले आणि म्हणले आता काही अतिशयोक्ती नाही ना. वाटेला जाणाऱ्याला जागी जागा बसण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती आणि त्यातनं पु ल देशपांडे सुद्धा सुटलेले नव्हते. एकदा पु ल व्यासपीठावर बसलेले होते. आचार्य अत्रे असे मधल्या एकाव्या रस्त्यानं व्यासपीठाकडे येत होते. त्यांना तसं येताना पाहिल्यावर पु ल आपल्या शेजारच्या माणसाला म्हणाले, तो यम आला तो नियम. माझ्या लक्षात आलं की ब्ल्यू डायमंड हॉटेल शेजारचा एक पारशी बाबा आहे. तो 30 ते 40 सालातली जुनी घड्याळ जमवतो. आता 34 घड्याळ त्याला उघडून घ्यायला का म्हणून 5 घेतलेलं घड्याळ मी त्याला 20ला ऐकलं. काय प्रॉफिट पडला असं त्याच बाईने मला उलटा प्रश्न विचारून आपल्या धंद्याचं सगळं गणित सांगून टाकलं. असं त्याचं म्हणून एक कर्तृत्व असतं आणि त्या कर्तृत्वातनं आपल्यालाही खूप काही शिकता येतं. रचनो इंदिराजींपासून या भंगारवालीपर्यंत अशा 3000 प्रत्येकाच्या कहाण्या सांगत बसलो तर 12 रात्री पुरणार नाही. मीही आपल्याप्रमाणे नारायणरावांना गाणे सांगणं ऐकायला उत्सुक आहे. त्यामुळे मी अधिक किस्से कथनामध्ये जात नाही. तुर्तास मी पुन्हा एक वार बीड पत्रकार संघाचे श्री वसंतराव मुंडे आणि संतोष मानूरकर आणि त्यांच्या सहकार्यांचे मनापासून आभार मानतो. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. राणे साहेब आवर्जून मला हा पुरस्कार देण्यासाठी उपस्थित आहेत याचा मनापासून आनंद व्यक्त करतो. आणि स मा गर्गे यांच्या नावानं पत्रकार संघ एक स्मारक उभं करता आहे. मी काही उद्योजक नाही, ज्येष्ठ कोणी नाही, पण मी माझ्या कुवतीनुसार छोटीशी 5000 रुपयाची देणगी त्या स्मारकासाठी वसंतराव मुंडे यांच्याकडे तुमच्या देऊ इच्छितो. धन्यवाद. या शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या, हवा तेव्हा हवा तिथे, निशब्दाला मान द्या. म्हणूनच थांबतो. मस्त म्हणतात आणि तीच माध्यम म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतोय. धन्यवाद सर. राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले खरं म्हणजे या पुरस्काराचे मानकरी
सन्माननीय माझे मित्र सुधीर गाडगे, महसूल विभागाचे राज्यमंत्री सन्माननीय नामदार श्रीयुत प्रकाश सोळंके, बीड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय वसंत मुंडे, सन्माननीय आमदार प्राध्यापक सुरेश नवले, माजी मंत्री सन्माननीय बदामराव पंडित, आमदार सो उषाती दराडे, आमदार श्रीयुत विक्रम काळे, माजी खासदार सन्माननीय तुकाराम रेंगे, माजी मंत्री पंडितराव दोन, सन्माननीय जनार्दन तुपे माजी आमदार, मोहनराव सोळंके माजी आमदार, डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष, सन्माननीय शाहूराव जाधव, सन्माननीय अशोक डक, पप्पू कागदे, गुरुगिरी शिवाचार्य महाराज, सन्माननीय धनंजय मुंडे, सन्माननीय संदीप क्षीरसागर, सन्माननीय संतोष मानुरकर, मंचकावर बसलेले सगळे पत्रकार मित्र, सभागृहामध्ये बसलेले सगळे मान्यवर पत्रकार, बीडमधील सर्व वडीलधारी मंडळी, बंधूंनो भगिनींनो आणि तरुण मित्र, बीड पत्रकार संघाच्या वतीने स्वर्गीय गर्जे साहेबांच्या नावाने पुरस्कार गेली 4 वर्ष दिला जातोय। या वर्षी हा पुरस्कार माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार श्री सुधीर गाडगे यांना देण्याचा निर्णय पत्रकार संघाने घेतलेला आहे आणि आपण त्या घेतल्याप्रमाणे पुरस्कारही दिलेला आहे। अनेक मान्यवरांची भाषणं या प्रसंगी झाली आणि सर्वांनी इथे सांगताना आमच्या वसंत मुंडेंनी सांगितलं की 3 पुरस्कार आम्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिले आणि या वर्षी अपवाद आम्ही महसूल मंत्र्यांच्या किंवा प्रहारचे संपादक म्हणून नारायण राणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्याचं ठरवलं आणि खरं म्हणजे हा पुरस्कार मी दिला। मोडाचा मोठेपणा आहे पत्रकार संघाचा बीडच्या की आतापर्यंत 3 वर्ष परंपरा होती की माझ्यासाठी त्यांनी खंडित केली आणि म्हणून या मनाच्या मोठेपणाबद्दल बीडच्या या सर्व पत्रकारांना मी धन्यवाद देईन। आपण कोणाच्या हाते कोणाला पुरस्कार द्यावा हा आपला प्रश्न आहे, पण इथे मात्र या पुरस्काराला 2 व्यक्ती हव्या होत्या, सन्माननीय गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख, असं मला एक आल्यानंतर वाटत होतं आणि दोन्ही व्यक्ती काही कारणास्तव मुंडे साहेबांनी फोन केला, प्रयत्न करत होते अगोदर घ्यायचा, पण त्याला ते जमलं नाही किंवा आमच्या पत्रकार संघालाही जमलं नाही, वेळ जुळली नाही, एवढंच कारण आहे, बाकी काही राजकीय कारण नाही आणि राजकीय काही कार्यक्रम नाहीये। पण मी पत्रकार संघाला परत एकदा धन्यवाद देईन, आपण माझ्या हस्ते हा पुरस्कार दिलेला आहे। या पुरस्कार देण्यासाठी या कार्यक्रम स्वीकारताना थोडं मी सांगतो वेळ नाही असं मी कारण सांगत होतो, शेवटी मला राहवलं नाही, नवल्याला पुरस्कार कोणाला देतात, पुन्हा सुधीर गाडगेंना देतोय, मला मी येईल, काही असलं तरी मी येणार, हे तुम्ही मान्य केलं असं समजा, कसा नाही तर आपण मी येणार 100% येणार। मित्र हो, यासाठी खास कारण माझ्या आयुष्यात माझ्या प्रवासामध्ये मला काही मिळाले मित्र आहे, कुठला व्यवहार नाही, देणं घेणं काही नाही, तरी प्रेम करणारे आहे, त्यापैकी सुधीर गाडगे एक आहे। सुधीर गाडगे बद्दल अनेक विशेष मराठीची लावली, तो निवेदक आहे, हसतमुख असतो, दिलखुलास असतो, त्यांनी एवढ्या मुलाखती घेतल्या आहेत वगैरे वगैरे आहे, पण तो एक चांगला मित्र आहे हा शब्द मात्र मला आलेल्या माहितीमध्ये नाही। खरंच सुधीर गाडगे हा एक चांगला मित्र आहे आणि तो माझा मित्र असल्याचा मला एक आनंद आहे। पत्रकारांना मी इथे एक सांगू इच्छितो, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताना अनेक मान्यवर बोलले,
की सुधीर गाडगे यांना पुरस्कार आपण दिला की सुधीर गाडगेचं पत्रकार क्षेत्रात, निवेदन क्षेत्रात, मुलाखती क्षेत्रात असं उल्लेखनीय त्यांनी केलेलं काम आणि तो यशस्वी झाला. त्यांनी सांगितलं 3000 जवळपास आपण पूर्ण करतो मुलाखत वगैरे एकूण कार्यक्रम. याचं श्रेय किंवा याचं खरं कारण काय असेल की सुधीर गाडगे यशस्वी निवेदक होण्याचं, पत्रकार होण्याचं. त्याही मी सांगेन मोठ्या मोठ्या नेत्यांच्या मुलाखती घेण्याचं धाडस आणि कौशल्य हे कशामुळे आलं? याला कारण माणुसकी आणि नीती. सुधीरने आपल्या आयुष्यात जी माणुसकी लावून मित्र जे मिळवले त्यामुळे त्याचं काम सोपं झालं. विचारा, पत्रकार एवढ्या वर्ष 35 वर्ष असून सुधीरचा कोण शत्रू आहे का? सुधीरला पाहिल्यानंतर कोण नमस्कार करत नाही असा एखादा व्यक्ती, राजकारणी माणूस आहे का? ते तुम्हाला माहिती आहे पत्रकार आणि राजकारण्यांची कसं काय नातं असतं हे तुम्हाला सर्वांना माहिती. ते काही असू आज सगळं चांगला भलावलं. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत, प्रमोद महाजन यांची मुलाखत, कैलासवासी इंदिरा गांधी यांची मुलाखत. काही जण जायलापर्यंत धाडस करत नाही तर त्यांना प्रश्न विचारायला शब्द उमटणं किती कठीण गोष्ट आहे. पण ती सुलभ झाली कारण सुधीर कोणाची मुलाखत घेण्या अगोदर तो नातं तयार करतो. नातं प्रेमाचं, मैत्रीचं, आपुलकीचं आणि त्यामुळे त्याचं काम सोपं. आणि कुठल्याही कार्यक्रमाला जर आम्हाला कुठलाही कार्यक्रम घेतला आणि आम्ही स्टेजवर येतो आणि स्टेजवर नमस्कार बोल काय समजायचं आज सुधीरा सूत्र आणि त्या कार्यक्रमात जाम आणायचं काम, त्या बैठकीच्या सगळ्याला जाम आणायचं काम मग सुधीर करत असतो. आणि ते पाहिल्यानंतर आमची भाषणं आपोआप चांगली लोकांना आवडणारी होतात. याचं काम पण सुधीर गाडगे असतो. खरंच एवढं चांगलं सूत्रसंचालन करतो. मी आज सुधीरला बोललो, सुधीर तुलाही पाहिलं आणि मी कुलकर्णीला अनुभव होतो. चांगला वाटलं. तरुण आहे, वाटचाल करायची आहे. मी सांगितले गुण आत्मसात करा, तू मुलाला भविष्यात पुरस्कार मिळेल. कुलकर्णी म्हणतात कारण असं आहे की माणूस एखादी स्किल, कौशल्य आत्मसात करतो. गुण आत्मसात करायचं धाडस करत नाही का त्याचे त्याग करावा. काय गुण नातं जोडायचं असेल, मैत्री करायची असेल आणि पत्रकार म्हटल्यानंतर आजच्या पत्रकारांना काही पत्रकारांना आजच्या म्हणत नाही काही नाही तर म्हणून बॉक्स यायचा. जेवढं ब्रेकिंग न्यूज, जेवढी तिखट बातमी विकासाला घालता येईल वस्तुस्थिती नाकारून तेवढी घालण्याचा प्रयत्न करतात. काही राजकारणाला पडत नाही, काही म्हणतात मुद्दामुळे केलाय आणि म्हणून आता बिघडतं. पण असं कधी सुधीरने केलं आमच्याकडे प्रश्न विचारतो. एका ठिकाणी मोठी मुलाखत झाली. मी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर माहितीच्या नाट्यगृहामध्ये आपण तिथे होता आणि मला तिथे बोलवलं. तिथे लोकांनी केल्या नारीची मुलाखत घ्या. 2-4 मिनिटाची होती. 3 का 4 प्रश्न विचार. निवडणुकीची महानगरपालिकेची सेवा मुंबई महानगर आणि पहिलाच प्रश्न विचार, जगामध्ये आवडतं व्यक्तिमत्व तुमचं कोण? मी थांबलो नाही. मी सांगितलं बाळासाहेब ठाकरे. आत नाही आवडतं तर आवडतं, कशाला आपण चोरून किंवा काय करायचं बोललं त्यावेळेस. पण त्याने प्रश्न मला आश्चर्य झाला की तो पहिला विचार. दुसऱ्याची हेडलाईन. आता मी गेलो काँग्रेसमध्ये उठतात आणि मला हे असं वाक्य किती अडचणीत होतं. मी बोलून टाकलं आणि त्याने विचारलं. पण मनात त्याच्याही काय नाही, नारायण राणेचं वाईट व्हावं आणि सुधीर माझं वाईट करतोय असं मला वाटलं नाही. याला पत्रकारिता, याला स्नेह, याला प्रेम, याला नातं आणि यामुळे सुधीर 35 वर्ष यशस्वी झाला आणि माझ्या माहितीप्रमाणे हा त्याचा 13वा पुरस्कार आहे. मला माहिती 13, 1 डझन पुरे केले, आजचा 13वा. बांधव माणसाचा सत्कार किंवा पुरस्कार त्याच्या दिसण्यावर नसतो, त्याच्या गुणावर असतो. गुणात्मक पुरस्कार मिळतात. गुणात्मक गुणा मिळतो. दिसण्यावर, वयावर, अनुभवावर नाही, त्याच्या गुणावर. आज मिळाला त्याची कला, त्याचे स्वभाव गुण आणि त्याने मिळवलेलं यश या गुणामुळे मिळवलेलं आहे असं माझं प्रामाणिक.
आणि म्हणून या पुरस्कारातून पत्रकारांना शिकण्यासाठी छोट पुरस्कार कार्यक्रम आपण का करतो? पुरस्कार मिळाल्याने सुधीर मोठा होणार का पत्रकार संघ मोठा होणार? पुरस्कारामुळे सुधीरच्या नावावरती काय भर पडणार का पत्रकार संघाचं संघ आहे पुरस्कार देतात त्या मंडळाचा नावलौकिक होणं? आज मी सांगेन सुधीरला पुरस्कार दिल्याने सुधीरचा नावलौकिक वाढेल, पण तुमच्या स्वर्गीय गर्गे या संस्थेचा पण नावलौकिक होईल, कारण तुम्ही कला गुणाला तुम्ही पुरस्कार दिलेला आहे आणि म्हणून त्याचं नावलौकिक होणार. आणि म्हणून पत्रकारांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या पत्रकाराला जो मोठा 10-25 वर्ष कारकिर्दी त्याचा त्याग, त्याची मेहनत, त्याचे परिश्रम त्यांनी दाखवले गेले, त्याचे गुण जे दाखवले हे सर्व जर पाहिलं तर हे या आजच्या पुरस्कारातून चर्चेतून बाहेर येत असताना भविष्यात आत्मसात व्हायला कार्यान्वित व्हायला पाहिजे. आणि असे पत्रकार घडले पाहिजे की जेणेकरून की या समाजाला, महाराष्ट्राला, देशाला घडायला आणि समृद्धीकडे जागा मदत होईल आणि चांगली माणसं निर्माण करायला मदत होईल. हे खरं पुरस्कार सोहळा करण्याचा त्यात औचित्य. शेवटी सोहळे काय 25 माणसात पण झाला असतो, पण आज सोहळ्यामध्ये जे विचार आहेत ते विचार मंथन झालं, त्यातूनही शिकलं पाहिजे, त्यातूनही प्रबोधन व्हायला पाहिजे आणि समाज घडला पाहिजे. तरच सोहळे, तरच पुरस्कार आणि पुरस्कार देणाऱ्यांना आनंद वाटेल. आम्ही संस्था चालवतोय, आम्ही पुरस्कार देतोय, त्यातून आमच्या हाताला काहीतरी यश लाभतंय, चांगला समाज घडल्याचं. हे समाधान आज नक्कीच आमच्या वसंत मुंडे आणि त्यांच्या सहकार्याला लाभेल असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून पत्रकारिता त्या दिशेने जायला आज सांगतो. आज मी बीडला निघालो आणि म्हणून निघताना काही कात्राने बीडची जुनी घेतली, पाण्यासाठी हेलिकॉप्टरने 1.5 तास होता. पण हा एक पत्रकारिता पण किस्सा आहे. हे असं होता गावाने. आता बीडची मागे वर्षभराची कात्राने चालत होतो, त्यावेळेस मला मागच्या वेळेला मी येऊन गेल्याचं एक कात्र मिळाला. तो एक कार्यक्रम काहीतरी तहसीलदार वगैरेचा होता. तेव्हा एक माझे आमदार कोणतरी होते धांडे वगैरे, ते बातमीवर विभाग होता. दांडेने जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि जिल्हाधिकाऱ्यांची बोबडी ओढली. मग खाली डिटेल ओढायला बोललो बघू म्हणजे राज्याचा महसूल मंत्री नारायण राणे दांडे फोन करता की कलेक्टरला बोबडी ओढते म्हणून बातमी वाचू पण वाचली. पण दांडेने फोन करून सांगितलं असं तिच्यात दिलं. त्यांनी कलेक्टरला फोन केला आणि कलेक्टरची बोबडी वळली असं आम्हाला फोनवरून सांगितलं. अरे फोनवरून कसं कळलं बोबडी वळली ती आणि तुम्ही बातमी करता? मला कळलं नाही कसं कळलं तुम्हाला बोबडी वळली होती? काय बातमी आहे कोण सांगतो? विश्वास उडवण्याची बातमी येत आहे. वस्तुस्थिती आज बघा, प्रामाणिकपणा, कामाचा, कार्याचा, कर्तृत्वाचा, गुणाचा आज सुधीर कारगिलच्या माध्यमातून दिसला आणि म्हणून तुम्ही पुरस्कार दिला पुण्याच्या माणसाला. आतापर्यंत सगळे पुरस्कार हिंदकरांनी मराठवाड्यातील या संस्थेने बाहेरच्या लोकांना दिला. हा मनाचा मोठेपणा जोपासत असताना पत्रकारिता पावित्र्य पण जोपासलं गेलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये अजून झालं तुमच्या या ठिकाणी पत्रकारितेच्या पावित्र्याची अजून दिसेल किंवा लखाटी येईल असं मला स्वतःला वाटतं. खरं म्हणजे तुमचं कौतुक करावं थोडं आहे. तुम्ही विकासात्मक काम करता पत्रकार. मला एक पुस्तिका मिळाली, वेगवेगळी विकास कामाला रस घेता, गाव दत्तक घेतलंय, तुम्ही राज्याच्या महाराष्ट्रात निर्माण करता, जिल्ह्यामध्ये पत्रकार संघ आहे बातम्या देण्यासाठी, स्तंभलेखन करण्यासाठी, अमुक हे करण्यासाठी. पण तुम्ही पण बीडचे नागरिक आहात, महाराष्ट्राचे नागरिक आहात, आपल्याला पण विधायक आणि सामाजिक क्षेत्रात काम केलं पाहिजे हे समजून तुम्ही जे काम करता खरं तुम्ही कौतुकास पात्र आहे. बरोबर कौतुकास पात्र आहे. आणि तुमचा आदर्श महाराष्ट्राच्या पत्रकारांनी घेतला पाहिजे, पत्रकार संघाने द्यावा असं मला वाटतं. सगळे पत्रकार तरुण आहेत, वडीलधारी आहे. खरंच तुमचं सर्वांचं मी स्वागत करेन, आमचं संतोषचं स्वागत करेन. तुम्ही जे काय घडवत आहात हाच पुढचा महाराष्ट्र असेल असं मला या ठिकाणी वाटतं.
आणि म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अतिशय या ठिकाणी करता, त्याबद्दल मला स्वतःला समाधान आहे. सुधीरला पुरस्कार स्वर्गीय गर्गे यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेला आहे. गर्गे साहेबांचं व्यक्तित्व एक इतिहासकार, एक साहित्यिक, एक पत्रकार, त्याने आपल्या जीवनामध्ये जो इतिहास निर्माण केला, जे कार्य केलं आणि म्हणून या पुरस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे. तेच महत्व आहे ते याच्यामुळेच आहे. आणि म्हणूनच आज सन्माननीय सुनील गाडगीळ पुरस्कार देताना त्याला समाधान वाटलं की मा गर्गे यांच्या नावाने हा पुरस्कार हा पत्रकार देत आहे, मला अभिमान वाटतो असं त्यांच्या तोंडी जे उद्गार आहे त्याला कारण आहे की पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ आहे, कोण व्यक्ती आहे, तर गर्गे साहेबांनी जीवनामध्ये विविध क्षेत्रात काम केलं, कार्य केलं आणि त्यांनी नावलौकिक जो मिळवला आणि त्यामुळे त्या पुरस्काराला तेवढंच महत्व आहे. आणि त्या पत्रकारांनी हे त्यांच्या काम आणि कार्य अजूनही या जनतेला महाराष्ट्राच्या कळावं म्हणून पुरस्काराचं स्वरूप दिलं आहे. खरोखर हे वाखाणण्याजोगं आहे आणि म्हणून त्यांचं मी त्या पत्रकार संघाचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतोय. आज अतिशय चांगला कार्यक्रम इथे संपन्न झाला. अनेक पुरस्कार मी पाहिले, पण आजची उपस्थिती लोकांची होती ना आणि उत्साह होता ना, पुरस्कार सोहळा पाहायचा, ऐकायचा, तर हे मी न्यायला आणि पाहिल्यानंतर मला समाधान विविध पक्षाची मंडळी आहे. आमचा धनंजय मुंडे आहे, डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर आहेत, त्यांनी माझ्याबद्दल बरंचसं काय बोललं. सुंदरचे संपादक आहेत, त्यांनी आज माझ्याबद्दल बरंचसं संपादकीयमध्ये. मी एवढंच म्हणेन, तुमच्या आभार मानायला माझे मराठीतील शब्द कमी पडतील असं मला वाटतं. झुंजार देशाचं लेख वाचताना मी थोडं भावनिक आणि असं मला वाटलं साहेब, मी खरंच असं आहे का असं क्षणिक वाटलं. आणि त्याच वेळा वाटलं की जरी आता नसलो तर तुमच्या लेखातला प्रत्येक शब्द मी हृदयापर्यंत साठवून घेऊन तसा वागण्याचा मी प्रयत्न करेन. एवढंच आजच्या धनंजय आणि डॉक्टर भारतभूषण, तुम्ही तरुण आहात, तुम्ही माझ्याला काही किस्से इथे सांगितले, अनुभवलेले. जवळपास शिवसेना जेवढी वर्ष झाली तेवढीच राजकारणात मला वर्ष झाली. वयाच्या 15 वर्षात मी शिवसेनेत गेलो. एक मराठी माणसाला न्याय मिळवून देणारी संघटना म्हणून नोकरीत असताना मी गेलो. मला का संपूर्ण सांगत नाही, पण एवढ्या 44 वर्षामध्ये विचार करून कधीच मी काय केलं. भीती नावाची गोष्ट माझ्याकडे नाही. मी एवढंच पाहतो की माझ्या हातून चांगलंच वाईट, कोणाचं वाईट होता कामा नये हे मी पहिलं समजतो. मी समाजकारण राजकारणात आलोय, त्या राजकारणाचं पावित्र्य की राजकारणात मला जनतेकडे पाहायचं आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच माझा जन्म आहे असं समजून मी काम करत असतो. पद मिळवण्यासाठी मी काम करत नाही. नशिबाने माझ्या मागे पद आली. ही पद सगळे मी कधी विनवणी केली. महाराष्ट्रातली महाराष्ट्राचा विधानसभेचा अध्यक्ष सोडून सगळी पद विधानमंडळातली मला मिळाली. या वयात मी फार नशिबान आहे, सगळी पद, पण मी पदासाठी नव्हतो, पद मिळवतो. तुम्ही तरुण आहात म्हणून मी सांगतोय, तुम्ही असंच काम करा. कधी पण कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी घाबरायचं काम नाही. समाजासाठी, लोकांसाठी, लोकहितासाठी घेताना निर्णय पक्षाचे नेते काय म्हणतील, अन्य लोक काय, घाबरायची काय कारण नाही. आपण चांगलंच. मी आजही घराच्या बाहेर पडलो, पत्नी हेच सांगते, जरा सांभाळून बोला आजही. पण मी कधी कधी संध्याकाळी जाऊन सांगतो, तुम्हाला का सांगतो निघता, आतापर्यंत जे मिळवलंय म्हणजे या स्वभावामुळे मिळवलंय, मी काय गमवलं नाही. पण असं वागायला बंधू भगिनीनो बराचसा त्याग करावा. पारदर्शकता, निर्भीडपणा, रोखठोक आपण राखलं, आपण काही चुकीचं केलं तर नाही वागू शकत. आहेत माझे सहकारी, आमच्या ताई आहेत, अनेक जण रोज मला पाहतात. कुठलंही काम चुकीचं भावनिक गाऊन आणि गाऊन जनतेच्या वेळाने तर लोक मग टीका करू शकतील असं आपल्या हातून व्हावं असं मला वाटतं. काही सांगितले ते अधिकारी, मी कधी माझ्या आवडीचा अधिकारी घेतला. जो येईल तो महाराष्ट्रातला अधिकारी आहे ना,
माऊलीचा कशाला आणि जातीचाच कशाला? आपण झाला अधिकारी तो प्रांत असू तहसीलला पाठवा. अहो त्याच्यावर काम करू शकलं तर माझं यश आहे, त्याचं यश नाही हे कधीतरी आम्हाला ऐकत नाही. मग आम्ही पदावर काय आहो? आज सांगा कोणी महाराष्ट्राचा मुख्य सचिव असो कोणी असो, मला कोणी जा, मला काही फरक पडत नाही. आणि तो हुशार आणि मी हुशार नाही असं मला कधी वाटत पण नाही. मला वाटतं मोड द्या, मी त्याच्यापेक्षा हुशार आहे नाही मला. आणि म्हणून प्रशासन चालू शकलो. विधानसभेत मी पाहतो, उद्या विधान परिषद पाहतो, नवीन आलेले काही आहेत, काही शिवसेनेचे नारायण नारायणला अडचणी. अरे शिकलो तुमच्यात राहून, बाळासाहेब ठाकरेंच्या आडत शिकलो मी, कधी कसा पडेल होते कधी. पण अभ्यास वीरने सांगितलं माझ्या आयुष्यातील जे यश मिळालं त्यात बराचसा हिस्सा वाचन आणि महाराष्ट्र विधिमंडळाचं ग्रंथालय. 8 तास बजेट आला, 8 तास वाचन. तो बजेट पूर्ण कळल्याशिवाय आणि कोडपण झाला तुम्ही कधी उठत. ही शिकाडी आपल्यामुळे एकल्यामुळे. तुम्ही नगर अध्यक्ष या नात्याने क्षीरसागर आहे, आज त्यांनी सांगितलं मला आनंद वाटतो की महाराष्ट्रात दोन तशी नाट्यगृह आहेत. एक इथे दुसरं कुठे सांगितलं रत्नागिरी, पण आमच्या मालवणमध्ये पण आहे, म्हणजे तीनच नाट्यगृह आहे. असं उजवं का, असं करा, लोक ऐकतात का, अतिशय लोकांना जे आवडे, लोकांना पटेल नेहमी लोकांकडे घ्या. ते कसे जगतायत, कसे राजकारण निवास आहे आणि त्या देण्यासाठी आपण लोक आहोत. राज्यकर्ते असतात. राज्यकर्ते कशाला म्हणतात, राजा कशाला म्हणतात? राजाने प्रजेसाठी राहावं आणि राजा हा आपला राजा हा आमच्यासाठी अभिमान जनतेला वाटायचा असेल तर राज्यकर्त्यांनी राजाने तसं वागावं लागतं. आज किती लोक म्हणतात आमचा अमुक अमुक असावा, अमुकांसारखा. आजही 400 वर्षानंतर राजे असावे, शिवछत्रपतींसारखे म्हटलं जातं. आता कोण म्हणतं हे अमुक असावे यांच्यासारखे. मला टीका करायचं नाही, पण तुम्ही तरुण आहात, धनंजय तरुण आहे आणि लोकांना काय वाटतं राजकीय अजिबात नाही. राजकारण असेल राजकारण, निवडणूक असेल निवडणूक, तेव्हा कोणाची काय ठेवायचं नाही. पण समाज हिदायत हा पत्रकारितेचा विषय, हे क्षेत्रात प्रावीण्य आणि त्यांच्या अडचणी सोडवणं आमचं का, आपलं का. भोसले आमचा गेला, भोसले गेला. अहो बीडचा एक नागरिक गेला, बीड कुटुंबातील एक नागरिक गेला. त्याच्या कुटुंबाला काय कमी पडेल, पडू देणार नाही. निर्धार तुमच्या सगळ्यांचा असतो, हा निर्धार तुमच्या सगळ्यांचा असतो. त्याची छोटी बाल ती मुलाला वाटत नाही आपल्याला आज वडील नाही गेले, मग शिकायचं कसं, उदाहरण कसं. त्याला सांगायची चिंता तुम्ही करू नका, शिकण्याची आणि उदाहरण जाऊन सांगा की आम्ही आहोत. याला समाज म्हणतात, समाजराज्यकर्ते म्हणतात यासाठी. आणि तसं तुम्ही करावं. मी भोसले कुटुंबासाठी मी उद्या परवा जेव्हा आमचे नवले येतील मुंबईला त्यांच्यासाठी 5 लाख रुपयाची देणगी त्या मुलगी तिने आणि तिच्या बहिणीने भरपूर शिकावं. आणि कधीही त्या आयुष्यात तुझ्या अडचण आली कमी वाटतं तर हक्काने तू जे आमचे नवले असतील हक्काने फोन कर, तुम्हाला काय कमी पडू देणार नाही हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. अजिबात कमी पडू. तसं स्मारक तुम्ही करता आहात गर्गे साहेबांचं, त्यालाही माझ्यातर्फे मी 5 लाख रुपये देतो. आणि स्मारक करा. स्मारकांपेक्षा त्या माणसात ते स्मारक ज्या व्यक्तीचं करताय त्याचे गुण लोकांपर्यंत पोहोचवा आणि समाजामध्ये गुण दिसावे यासाठी प्रयत्न करा. अशी माणसं दिसली पाहिजे, निस्वार्थी, प्रामाणिक, समाजाची झटणारी, समाजासाठी काम करणारी, भ्रष्टाचार करणारी, शोषण करणारी, आपल्या ताकदीचा उपद्रव लोकांना देणारी अशी माणसं असता कामा नये. तर त्या ठिकाणी माणूस रस्त्याने जाताना हा आमचा आदर्श आहे, हा याच्या सावलीत आम्ही जगतो असं समाधान, असा आनंद, असा नावलौकिक लोकांच्या तोडून बाहेर पडेल असे पुढारी असेल, असे राज्यकर्ते निर्माण व्हावे. आणि पत्रकारितेमध्ये विचार, ज्या विचारातून समाज प्रबोधन होईल, समाज घडेल आणि समाजात खोटं काम करणारा अंकुश असेल असं असावं.
पण प्रहार मी अशा माणसावर करेन की समाजाला त्रास देईल, समाजाकडे कोण करणार नाही. परवा महसूलची बातमी पहिल्या बनावर नाही कलेक्टर म्हणतो मी कोण पण संपादकाने केला आहे गोड बोलना ते बातमी काढवलं चुकीचं आहे. माझ्या नजरेला चांगली गोष्ट पत्रकारिता अनेक ज्येष्ठ पत्रकारांचं आत्रेपासून अनेकांचं नाव आमच्या सुधरणे घेतलं. काय निर्भीडता लेखीमध्ये शब्द होता, शब्दामध्ये होता, शब्दामध्ये ताकद असते. शब्द दोन प्रकारचे असतात, मान सन्मान मिळवून देणारे आणि अपमानित करणारे, दुश्मनी करणारे. आपण आयुष्यामध्ये आपल्याला नाव लौकिक मिळेल, चांगलं काय शब्दातून घडेल, लोकांचं प्रबोधन होईल, लोक समृद्धीच्या दिशेने विकासाच्या दिशेने वाटचाल करतील. असं पत्रकारितेमध्ये ज्ञान भंडार आपण ओपन केलं पाहिजे, लोकांपर्यंत जायला पाहिजे. आणि हे काम बीडचे आमचे पत्रकार अतिशय चांगल्या रीतीने करत असल्याचं समाधान झालं. बीडकरांचं कौतुक, मराठवाड्याच्या तुम्हा पत्रकारांचं कौतुक. तो विधायक आणि सामाजिक आणि विकासात्मक कामाबरोबर पत्रकारितेचं पावित्र्य आपण राखतात, त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद. आणि परत एकदा सुधीर गाडगीळ यांच्यासारख्या एक अतिशय आदर्श पत्रकार, एक अतिशय चांगला कलाकार याला पुरस्कार तुम्ही दिला आणि खऱ्या अर्थाने पुरस्काराचा मान सन्मान तुम्ही वाढवला, त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा अतिशय ऋणी आहे. तुमचं अभिनंदन करतो आणि मला आमंत्रित केल्याबद्दल परत एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्याला बोलवलं नाही किंवा मुख्यमंत्री म्हणून प्रमुख पाहुणे आम्ही बोलू शकलो नाही याचही कुठे मनात खंत राहील असं मला वाटणार नाही, असं मला वाटतं. एवढंच बोलून मी आमच्या कुलकर्णीला शुभेच्छा देतो त्याच्या वाटचालीसाठी आणि पत्रकारांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हारे साथ